हॅलो, नमस्ते. कशा आहात गोडताईंनो? खूप मस्तच असताल. मी पण छान आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. याचं नाव आहे सिंगल मदर जीवनशैली. तर एक आठवडा झालं, एक हप्ता झालं व्हिडिओ वगैरे काही आले नाही आणि वेळ पण नव्हता आणि दिवाळीनंतर थोडे कामं पण होते, ते कामं पण आवरून घेतले. की आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेलवरनं पाहिलाच असेल की मी आजचा व्हिडिओ कोणत्या संदर्भात बनवणार आहे. हो, जसं की मी थोडे म्हणजे बरेचसे असे मला कपडे खरेदी केले. बरेचसे दिवसांनी चालू होतं की कुणालनी जो बड्डेला ड्रेस आणलेले होते, ते ड्रेस कमी रेंजमध्ये त्याने आणलेले होते आणि ते एक जो त्याच्यातला लाल कलरचा होता तो तर थोडा डॅमेज झाला आणि जो पिवळा होता त्याची पण शिलाई थोडी निघली. कारण की ना हे असे पातळ कपड्याचे जे ड्रेस असतात का ते मला सूटच होत नाही. माझ्याकडनं फाटतीन तुटतीन किंवा ते आखूड होतीन. आणि सेम त्या लाल ड्रेसचं झालं की त्याची पॅन्ट खूप जास्त खालच्या साईडनी आकसून गेली. घेताना त्यांना वाटलं की खूप मोठे हे, पण त्याचं दुसरंच काहीतरी झालं. तर त्यातला तो लाल ड्रेस तर म्हणजे घालायच्या याचाच राहिलेला नाही आणि जो पिवळा आहे तो मी वापरते. पण मी दुसरे पण माझ्यासाठी घेतले आहेत कपडे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि म्हणजे जे घालत नाही, म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून जीन्स घालायला लागले. पहिले वापरत नव्हते, बिलकुलच वापरत नव्हते. कारण की आई तर काही नाही, पण भाऊ वगैरे चालायचं, पण आता काही नाही. तर मी असेच कपडे घेतले यावेळेस आणि मला आवडन तसे घेतले. एक ड्रेस मला आवडन तसा घेतला मी. तर ते तुम्ही बघितलंच असेल. तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे कपडे आहेत मी मिशोवरनं नाही मागवले, हे दुकानामधनं घेतलेले. पण मला असं वाटलं की का नको तुमच्यासोबत शेअर करायला. छान असे मी कपडे आणलेले आहेत. कसं आहे असतं ना आपलं की हर वेळेस तेच लेगिन्स टॉप किंवा तेच पंजाबी ड्रेस घालू किंवा दुसरे पण कपडे बरेचसे महिला वापरतात, पण मी वापरत नाही. माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघताल किंवा अदर बी बघताल तर मी लेगिन्स आणि टॉपच सहसा करून वापरते. दुसरे तर नाहीच आहे माझ्याकडं. पण ह्यावेळेस मी एक नवीन ड्रेस माझ्यासाठी खूप छान आणलेला आहे. मला पर्सनली खूप आवडलेला आहे. तर चला, वेळ न घालवता गप्पा न मारता तुम्हाला ते कपडे मी दाखवते. आणि तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करताना, व्हिडिओला लाईक करताना आणि कमेंट पण करताना. कोणी जर माझ्या चॅनलवर आत्ता जर माझा व्हिडिओ बघत असताल, नवीन असताल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि व्हिडिओला लाईक केलं तर इतरांनासुद्धा माझे व्हिडिओ पोहोचतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन प्रेस करायला नक्की विसरू नका. चला हे आहे माझे कपडे. एक दाखवते मी तुम्हाला. एक दाखवायला सुरुवात करते. पहिले तर आहे हा पूर्ण करून दाखवते. हे बघा, जाळीदार जो कपडा असतो का तशामधनं हा एक कपडा आहे बघा, बघू शकता. हे बघा, आणि याचं फॅब्रिक आतमधनं त्याला अस्तर आहे. अगदी कमी पैशात बसलेला आहे, म्हणजे 550 मध्ये बसलेला आहे, फक्त 550 मध्ये. याला आतमधनं अस्तर सुद्धा आहे आणि डिझाईन सुद्धा एक अगदी छान आहे. म्हणजे डेली यूजच्या हिशोबाने मी असे कपडे वापरायला चांगले समजते. कारण की ना बाहेर फिरायचं म्हणलं तर घाम खूप येतो आणि जास्त डार्क म्हणजे जास्त ब्लॅक असो किंवा जास्तच व्हाईट असो किंवा जास्त म्हणतात ना भडकदार कपडे, ते पण मला नाही आवडत. असे लाईट कपडे जे असतात का ते दिसायला पण छान वाटतात आणि दुसरं म्हणजे आपण सुद्धा त्याच्यामध्ये छान दिसतो. बघणाऱ्याला सुद्धा एक म्हणजे छान वाटतं आपल्याकडं असं. आणि कपडे घेताना ना कधी पण म्हणजे मूड फ्रेश जे म्हणता का, ड्रेस मूड फ्रेश कलर असं म्हणजे मला मूड फ्रेश जो कलर असतो का त्याच्यामध्येच कधी पण कपडे घ्यायचे, ना की एकदम भडकदार किंवा एकदमच डार्क किंवा एकदमच जास्तच फिक्का. आणि आपल्या कलर वाईज कधी पण कपडे निवडायचे. आता माझा कलर आहे ना सावळा आहे थोडासा, तर माझ्यावर ना असे कपडे छान वाटते. मला माहिती आहे, एक पिवळा झालं, एक अशा कलरचे जे व्हाईट आपलं हे असे जे फिक्कट कलरचे कपडे आहेत ते माझ्यावर अगदी छान प्रकारे जाते, हे मला माहिती आहे. आता जशी तुमचा कलर आहे त्याप्रमाणे तुम्ही कपडे निवडायला पहिले तर चालू करायचं. काय म्हणजे पैसे गेलेले पण वसूल झाले पाहिजे, जिथं आपण इन्व्हेस्टमेंट केली ती पण आपल्याला प्रॉपर वापस भेटली पाहिजे. आणि हा जो कपडा आहे, हा जो टॉप आहे, हा मला सांगते मी 1 वर्षाच्या पुढे सुद्धा मला हा ड्रेस जाईल. हा टॉप मला तरी वाटतं 1 वर्षाच्या पुढे जाऊ शकतो हा टॉप मला. तर इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हा टॉप आहे. जसं की बाजूला तुम्ही फोटो बघताय तर सेम हा टॉप मला तसाच दिसणार आहे. आणि जसं की डेली व्हिडिओ माझे येते त्याच्यामध्ये तुम्ही बघतालच हा टॉप कसा वाटतो कसा नाही. तर हा एक झाला. दुसरा आता हा आहे व्हाईट. तर हा जास्त व्हाईट मी घेतलेला नाही का,
कारण की ना आता ऑफिसला मला जावं लागतं, मला बाहेर पण फिरावं लागतं एखाद्या दिवस. तर मग जर जास्तच वाईट जर घेतला ना, त्याला डाग लागलेला पॉसिबलच नाही, निघणारच नाही तो डाग. मग ती पैसे गेलेले तर वेस्ट होईल आणि शिवाय आपली पण चिडचिड होईल आणि आपण पण घेताना आवडीने तो घेणार. जो टॉप, जी साडी किंवा असो किंवा काही पण असो, तो कपड्यामध्ये ड्रेस काही पण असो, ड्रेसमध्ये कपडा, तर ते मूड ऑफ होऊन जातो. त्यासाठी घेताना ना व्हाईटमध्ये असं घ्यायचं. कारण मला हा सुद्धा उठून दिसणार आहे, कारण की मी तिथं ट्राय करून बघितलं. जातो थोडा वेळ जातो, जाऊन द्यायचा 1 तासच्या ठिकाणी 2 तास जाऊन द्यायचे, पण कपडे घेताना परफेक्ट कपडे घ्यायचे. बघणाऱ्याला सुद्धा आपल्याकडे चांगलं वाटलं पाहिजे आणि आपण स्वतःला पण घातल्यावर चांगलं वाटलं पाहिजे. आणि बरेच 6-7 महिने तरी एक टॉप तरी 6-7 महिने गेला पाहिजे, अशा बजेटने घ्यायचं. कारण की रोज रोज आपल्याकडनं काही कपडे घेणं होत नाही आणि रोज रोज एवढा खर्च काही होत नाही. आता दिवाळीमध्ये मला घ्यायचे होते तर मी एकच घेतला होता, तो पण तुम्हाला मी दाखवते. आणि दुसरे कोणतेच नव्हते घेतले, एकच घेतला होता. साडी वगैरे तर मी घेतलीच नव्हती, तर हा एक घेतला. ऑफिसमध्ये जर जायचं म्हणलं, ऑफिशियल टाईप जर म्हणलं, तर हा एक नंबर आहे, छान आहे. याला समोरून असा एक कट आहे, इथं छान मस्तपैकी डिझाईन आहे, टोचणार नाही काही नाही. आणि आतमधून बघू शकता, म्हणजे घाम सोसणारा कपडा आहे आणि कम्फर्टेबल, म्हणजे एकदम छान वाटेल याच्यामध्ये. असं काय फिटिंग वगैरे पण त्यांनी करून दिली, हे बघू शकता. हे बघा इतका हलवा आहे. मला याची जी ही डिझाईन आहे का खूप छान आवडली, खूप मस्त आवडली. याच्यावर लॅगीज वगैरे मी आणलेलं नाहीये, आणन आता. स्क्रीनवर जो तुम्हाला फोटो दिसतोय तो त्याच टॉपचा आहे, बघू शकता. तर चला, हा तर झाला. आता अजून एक, आता जो माझा एकदम फेवरेट आहे, जो मी पहिल्यांदा तसा ड्रेस घेतलाय स्वतःला, तो तुम्हाला दाखवते. आधी हा एक दाखवून देते. हा एक टॉप मी जीन्सवर आणलेला आहे, छान आहे. केवढ्यात घेईन तुम्हाला वाटतं मी हा टॉप? हा फक्त 100 रुपयाचा टॉप. म्हणजे आमची तर ज्या दुकानामधनं मी कपडे घेतले का, त्या दुकानाच्या बाहेर एक थोड्या अंतरावर तिथं सेल लागलेला होता. बहिणीने पण घेतले 2 आणि मी हा घेतला मला जीन्सवर. तर मी आवडला हा मला. लॉंग पण आहे, कारण की आमच्या घरामध्ये अलाउड नाही आहे जास्त शॉर्ट कपडे वापरायचे किंवा जास्त बाह्या ते स्लीवलेस जे असते ते कपडे आमच्या इथं वापरायला अलाउड नाही आहे. जास्त छोटे नको, हो ठीक आहे ना, वापरा, फॅन्सी राहा, पण मर्यादामध्ये राहून फॅन्सी राहा, असं आमच्या घरच्यांचं तत्व आहे आणि असं आम्ही ते पण फॉलो करतो. कारण की एवढे शॉर्ट पण नाही आपलं. तर हे बघू शकता, हा एक हा तुम्हाला घातल्यावर कळन की कसा वाटतो कसा नाही. हा तर मी ट्राय करून नाही बघितला. याची बाई वगैरे पण छान आहे, बघू शकता. एवढी बाई आहे. मला ना इथपर्यंत बाह्यांची टॉप असो, ड्रेस असो, इव्हन ब्लाऊज सुद्धा असो, मला तेवढे तसेच आवडते. आता हा मांडीच्या खाली जाईल एवढा टॉप आहे. स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसतोय, हे त्याच टॉपचा आहे. तर हा एक खूप छान आहे. हा पण लॉंग आहे. तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये दिसत असेल हा शॉर्ट आहे, तर नाही, हा शॉर्ट नाही, पूर्ण गुडघ्याच्या खालपर्यंत, म्हणजे गुडघ्याच्या आणि मांडीच्या मध्ये एवढा टॉप हा आहे, बघू शकता तुम्ही. मला पण हा छान वाटला आणि वापरायला पण अगदी म्हणजे कम्फर्टेबल जे म्हणतात ते, आणि स्वस्त पडला, जास्त काही महाग पडलेला नाही. आणि हा पण मला बऱ्याच दिवस आहे. मी घेताना कपडे असेच घेते की जेणेकरून मला वर्षभर तरी गेले पाहिजे. कारण की मी तुम्हाला जसं बोलले, घडी घडी काही आपल्याकडनं कपडे घेणं होणार नाही. तर हे असे कपडे जे आहे मी हे पहिल्यांदा घेतले. जो जुन्या जीन्सवरचा टॉप होता का, तो जरा जास्त लॉंग होता. तर हा त्याच्यापेक्षा जरा थोडासा कमी, पण घातल्यावर एक नंबर वाटत होता. मी तुम्हाला दाखवूनच, तुम्ही बाजूला बघताय जसं की हे त्या टॉपवरचा आहे, हे तो टॉप आहे. आता दुसरा मला सगळ्यात जास्त आवडलेलं मी तुम्हाला सांगते, हा एक आणि हा आवडले तसे सगळे, पण मी कधी घेत नाही, मी कधी वापरत नाही ना तसे कपडे, तर मी पहिल्यांदा घेतले, तर मी खूप खुश आहे. तर हा एक टी शर्ट आहे. टी शर्ट याच्यासाठी की घरात घालायला, म्हणजे रोज गाऊन घालून कंटाळा येतो. गाऊनची जोडी मी काही घेतली नाही. गाऊन हा एक मी घेतला दिवाळीच्या पिरियडमध्ये डेली यूजसाठी. तर हा एक टी शर्ट मी घेतलेला आहे. आता हा तुम्हाला घातल्यावर कळेल नेमकी कसा वाटतो, पण मला तर एकदम एक छान वाटला होता. काय डेली यूजसाठी छान आहे. ऑफिसमध्ये किंवा बाहेर कुठे फिरायला जायचं जर म्हणलं, काहीतरी नवीन ट्राय करायला आवडतं मला, पण बजेटनुसार मी गोष्टी सगळ्या बघाव्या लागत्या. पण यावेळेस मी असेच घेतले. हा एक टॉप बाजूला स्क्रीनला तुम्हाला दिसतच असेल की त्याच्यावर हा तो टी शर्ट आहे. तर आता मी याच्यावर, आता त्या टॉपवर आणि याच्यावर तुम्हाला
हा बाहेर जाताना घालायला एखाद्या दिवस ठीक आहे, रोज रोज नाही जमणार. तो टॉप आणि हा जो आहे त्याच्यावर मी काय घालणार आहे, जीन्स तर बिलकुलच घालणार नाही. कारण की जुनी जी जीन्स आहे माझी तर ती खूप फिटिंग होती मला. ती जी शिलाई नसती का, ऑफिसला घालून जर मी गेले ती पॅन्ट आणि संध्याकाळी आल्यावर जर काढली, नाईट कपडे जर घातले गाऊन वगैरे, तर अक्षरशः मांडीला ते जे इथं पायापाशी ना पूर्ण ते पूर्ण शिलाईंची रेष ओढल्या जाते, इतकी फिट झाली ती पॅन्ट. तर मी जीन्सची पॅन्ट फिटिंगवाली अजिबात घालणार नाही. मला ती नकोच आहे. मी ती तशीच ठेवून दिलेली पॅन्ट, मी ती घालणार नाही. तर मग याच्यावर काय घालणार आहे तेच सांगते. याच्यावर मी घालणार आहे ही पॅन्ट. आता ही पॅन्ट तुम्ही म्हणताल ही खूप मोठी आहे आणि खूप ढिल्ली आहे, पण मी घातल्यावर ज्यावेळेस तिथं घालून बघितलं ना, तर अगदी म्हणजे इतकं छान वाटत होतं हे फॅब्रिक आणि मस्त वाटत होते. फिटिंगमध्ये पण व्यवस्थित बसली आणि एवढी काही म्हणजे ओव्हर वाटत नव्हतं की काहीतरी वेगळंच घातलं, की अरे काही वेगळंच काहीतरी घातलं किंवा काहीतरी बेडवली घातलं असं पण वाटत नाही. एकदम परफेक्ट हा टॉप आणि ही पॅन्ट अगदी परफेक्ट मॅच झाले. म्हणजे तिथं मी घालून सुद्धा बघितलं, इतकी छान. हे बघू शकता. आपली लेगीज जी असते का त्याच्या टाईप. म्हणजे समजा आता काहीच्या लेडीज आहेत, काही सुना आहेत, बऱ्याचशा अशा महिला आहेत, त्यांना घरी जीन्स वगैरे घालायला अलाउड नाही. तर ही ना आपण प्लाझो म्हणून सुद्धा घालू शकते. खरंच कोणाला ओळखायला येणार नाही की तुम्ही प्लाझो घातली का जीन्स घातली. खरंच मी तुम्हाला आता घालून तर दाखवणारच आहे. हे बघा, खरंच ओळखायला येणार नाही तुम्हाला प्लाझो आहे का ही जीन्स आहे, पॅन्ट आहे म्हणून. हा याचे तर हा ही जे पॅन्टचा कपडा आहे हा लायक्राचा आहे. म्हणजे जीन्स पण नाही आणि जो एक दुसरा येतो का तो पण नाही. दुसरा म्हणताय मला माहित नाही, पण जीन्स जो येते का त्यातला कपडा बिलकुलच नाही. लय गरमी होती हो, आपल्याला सवय नाही आहे. मुलींचं ठीक आहे, त्या घालत्या रोज, ज्याला रोज घालायची सवय नाही तर ठीक आहे वापरतील, आपल्यासारखं कुठं वापरतील. आणि दिसायला पण फॅशनेबल दिसतं बरं का, एक नंबर. मला तर वाटलंच नाही की पॅन्ट आहे म्हणून. मी तर किती वेळ ती प्लाझो समजत होते, पण ते त्याला मुलगा म्हणे ताई ही पॅन्ट आहे म्हणे. छान आहे, पण मला आवडली बरं का. म्हणजे बसायला पण अगदी सोपी आहे, उठताना पण अगदी सोपी आहे आणि घरामध्ये सुद्धा यूज करू शकते बघा. मला तर खूप आवडलं. तर मी तुम्हाला हे शॉर्ट व्हिडिओ जो बनवून त्याच्यामध्ये तुम्हाला घालून दाखवलंच. आले मी काल आणलेले कपडे आता, ठीक आहे. त्याच्यानंतर जो दिवाळीला घेतलेला आहे तो तुम्हाला माहितीच आहे, तो तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलाच. हा दिवाळीला घेतलेला, त्याच्यावरची पॅन्ट आहे. हा पण छान निघला, मस्त ड्रेस निघला हा पण. त्याच्यानंतर हा टॉप आहे, बघू शकता. याला इस्त्री करायची संध्याकाळी, मला जरा गोळा झालाय तो. त्याच्यानंतर त्याच्यावरची ओढणी ही आहे. हा अजून काय आणलं मी काल तुम्हाला दाखवते. ही चप्पल फक्त 200 रुपयात. ही चप्पल अगदी जाड आहे, बेल्ट पण छान आहे आणि रफ पण टफ सुद्धा वापरायला आहे. हे बघा, म्हणजे शिलाई सुद्धा मारायची गरज नाही. जसं की आपण मोठ्या दुकानामधनं घेतो किंवा मोठ्या शोरूम मधनं घेतो चप्पल, तर ही चप्पल तिथं 500-600 तर नक्की भेटेल. मी बघितलेले रेट, कारण की मी मुलांना घ्यायला जाते ना त्यावेळेस मी बघितलेले. तर ही चप्पल तिथे तशी भेटेल, पण ही 200 रुपयात मी आणलेली. अगदी छान आहे, मस्त आहे आणि प्रत्येक ड्रेसवर होणार आहे माझ्या. तर ही चप्पल पण मी आणलेली आहे. त्यानंतर अजून एक दाखवते. आता हा पाऊच मी कालने आणलेला आहे. मॉलमध्ये गेलते तेव्हा हा पाऊच मी आणलेला आहे. सगळं सामान आहे माझं याच्यामध्ये, सगळं सामान मस्त. पण याच्यामध्ये असा पाऊच माझ्याकडे एकही नव्हता. घरी गावाला जाताना लागतो किंवा घरी एक्स्ट्रा जे सामान असेल ते ठेवायला, मेकअपचा असो किंवा गोळ्या औषध असो किंवा गावागाव तर जाताना असो की आपली बॅग अशी एक पाहिजे नसतं आपल्यापाशी. तर कितीची होती, 150 रुपयाची बॅग होती फक्त, जास्त काही महाग नव्हती. तर ही एक ती बॅग होती. तर आणि हा एक गाऊन तो खूप दिवसापूर्वी म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्येच घेतला होता. तर एवढी माझी दिवाळीची शॉपिंग होती. आणि ही दिवाळीची शॉपिंग समजा माझी, काय ही दिवाळीची शॉपिंग समजा. कपडे तर घ्यायचेच होते वापरायला, पण दिवाळीच्या बहाण्याने घेतले गेले नाही. असं तर माझ्याकडनं शक्यच नाही घेणं कपडे, कारण की घरात खर्च भरपूर लागून जातो. तेवढ्या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करावं लागतं. घरातलं घर भाडं, विषा वगैरे जे आहे ते सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागतात. दुखण्याचं पण थोडं चालूच आहे. तर मग तुम्हाला याच्यातला कोणता ड्रेस आवडला आणि कोणता नाही आवडला किंवा चांगला वाटत नाही मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझी दिवाळीची शॉपिंग अशी एवढी होती. बजेट जर काढलं तर एक 6,000 पण, त्याच्या पुढं नाही जाऊ शकत. 6,000 पण भरपूर झाले. मी एक अंदाज सांगितला तुम्हाला. 6,000 रुपयामध्ये माझी पूर्ण दिवाळी, म्हणजे गाऊन सहित एवढे हे कपडे, त्यानंतर ती चप्पल आणि हा पाऊच आणि तिची काळी कलरची प्रस मी तुम्हाला दाखवली होती माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. त्यानंतर एक बूट, त्यानंतर एक चप्पल, अशा पद्धतीने एवढी दिवाळी शॉपिंग झाली. 6,000च्या पुढे 1 रुपयाही गेलेला नाही.
तर अशा पद्धतीने माझी दिवाळी झाली. तर तुमची दिवाळी किती झाली, कशी झाली आणि कितीपर्यंत तुम्ही साडी घेतली? मी साडी तर घेतली, कमेंटमध्ये सांगायला विसरणार नाही, हे नक्कीच आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. बाय.